आज आपण पारंपरिक पदार्थ पाहणार आहोत। थंडीमध्ये खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक असा हा पदार्थ आहे। 2 कप गूळ चिरून घेतलेला आहे इथे मी। त्यामध्ये 1 कप रूम टेम्परेचरचं दूध ऍड करून घेतलेलं आहे, म्हणजे थंड दूध ऍड करून घेतलेलं आहे मी इथं। दूध पूर्ण या गुळामध्ये एकत्रित करून घ्यायचा आहे आणि हा गूळ मेल्ट करून घ्यायचा आहे, विरघळवून घ्यायचा आहे आपल्याला। त्याच सोबत इथे मी ड्रायफ्रुट्स 1 वाटी घेतलेले आहेत, मिक्स आहेत, खारकेचे तुकडे आहेत, काजू बदामाचे काप आहेत, ते मिक्सरच्या भांड्यातून जाडसर असे वाटून घेतलेले आहेत मी। सोबत 1 वाटी सुके खोबरे घेतलेले आहे आणि यामध्ये आता आपण 1 कप रवा ऍड करून घेणार आहोत। वाटीच्या सहाय्याने घेणार असाल तर मी इथं कपाचा वापर केलेला आहे, तुम्ही इथं वाटीचा वापर करू शकता। रवा व्यवस्थित असा चाळून घ्यायचा आहे। सोबत अर्धा कप मैदा घ्यायचा आहे इथे, म्हणजेच वाटीच्या सहाय्याने अर्धी वाटी इथे मैदा घेतला तरीही चालू शकतो। त्याच सोबत आता आपण या मिश्रणामध्ये 1 कप गव्हाचे पीठ मिक्स करून घेणार आहोत। 1 कप रवा, 1 कप गव्हाचे पीठ आणि अर्धी वाटी मैदा इथे आपण ऍड करून घेतलेला आहे, तुम्ही इथं पाहत असाल। जर तुम्हाला वाटीच्या सहाय्याने हे मेजरमेंट करायचं असेल तर या पद्धतीने करू शकता। मी इथं कपाच्या सहाय्याने घेतलेले आहे। शक्यतो जे काही आपण घेईल ते एकाच वाटीच्या सहाय्याने घ्यायचं आहे, वेगवेगळ्या वाट्या यूज करायच्या नाहीत। त्याच सोबत आपण या मिश्रणामध्ये 1 मोठा चमचा बेकिंग पावडर ऍड करून घेतलेली आहे, ती सुद्धा आपण इथे चाळून घेणार आहोत। सोबत चवीनुसार मीठ मिक्स करून घ्यायचं आहे, ते सुद्धा मी इथं चाळून घेतलेलं आहे, डायरेक्ट ऍड केलं तरीही चालू शकतं। सोबत आता या मिश्रणामध्ये आपण बेकिंग सोडा लहान अर्धा चमचा मिक्स करून घेतलेला आहे। सोबत वेलची पावडर आपण चवीनुसार म्हणजेच अर्धा चमचा इथे ऍड करून घेतलेली आहे। बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडर मध्ये फरक असतो। बेकिंग पावडर मोठा 1 चमचा ऍड करायचे आहे आणि बेकिंग सोडा मात्र लहान अर्धा चमचा ऍड करायचा आहे। त्याच सोबत इथे लहान अर्धी वाटी खवा घेतलेला आहे आणि गुळाचे आणि दुधाचे मिश्रण तुम्ही इथं पाहतच असाल। हा जो आपण खवा घेतलेला आहे तो खवा आता थोडंसं दूध मिक्स करून त्याला मेल्ट करून घ्यायचं आहे खव्याला पूर्णपणे, आणि हे सर्व मिश्रण आपण या भांड्यातले पिठाचे एकत्रित करून घेतलेले आहे, तुम्ही इथं पाहत असाल। मिश्रण एकत्रित झाल्यानंतर दुधाचे आणि हे गुळाचे जे आपण मिश्रण बनवलेले आहे ते आपण याच्यात ऍड करून थोडं थोडं असं याचं ऍड करून पीठ मळून घेणार आहे। दुधाचे आणि गुळाचे मिश्रण थोडंसं कमी लागू शकतं, तुम्ही इथं पाहत असाल। सोबत आता आपण इथे ज्या वाटीच्या सहाय्याने मैदा रवा आपण घेतलेला त्याच वाटीच्या सहाय्याने बरोबर अर्धी वाटी मेल्ट केलेलं तूप घेतलेलं आहे, म्हणजेच वितळलेलं तूप ऍड करून घेतलेलं आहे। आणि तुम्ही इथं पाहत असाल खवा थोडासा मी गरम केलेला दुधामध्ये, तो सुद्धा आपण थंड झाल्यानंतर ऍड करायचा आहे, गरमच खवा आपण या मिश्रणात ऍड करायचा नाही। सोबत आता हे तुपाचे सर्व मिश्रण आपण व्यवस्थित असे या पिठामध्ये एकत्रित करून घेणार आहोत आणि दुधाचे आणि गुळाचे मिश्रण सुद्धा याच्यामध्ये ऍड करून घेणार आहोत। थोडंसं दुधाचं आणि गुळाचं मिश्रण कमी प्रमाणात लागू शकतं। या पद्धतीने जर आपण हा पदार्थ बनवला तर जास्त गोडही होत नाही किंवा कमी गोडही होत नाही, बरोबर योग्य अशा चवीचाच हा पदार्थ बनू शकतो। अशा पद्धतीने थोडंसं पातळसरच याचे आपण मिश्रण बनवून घ्यायचं आहे, तुम्ही इथं पाहत असाल। हे सर्व मिश्रण एकत्रित केल्यानंतर आपण याच्यामध्ये खवा सुद्धा एकत्रित करून घेणार आहोत। तो थोडासा थंड होत होता तोपर्यंत मी बाकीचे मिश्रण एकत्रित करून घेतलेलं आहे, तुम्ही इथं पाहत असाल। हे मिश्रण मात्र मी ज्या पद्धतीने दाखवत आहे त्या पद्धतीने आपण एकसारखं असं एकत्रित करून घ्यायचं आहे। ही प्रोसेस आपल्याला कमीत कमी 5 ते 7 मिनिट कंटिन्यू करून घ्यायची आहे।
तुम्ही जर हा व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. याच पद्धतीने आता मी या मिश्रणात खवा सुद्धा ऍड करून घेतलेला आहे आणि हा खवा सुद्धा आपण आता मिक्स करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने खवा सुद्धा आपण मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे मिश्रण 1.5 ते 2 तास आपण रेस्ट करण्यासाठी साईडला ठेवून देणार आहोत आणि 2 तासाने याचे छानपैकी असे रोट बनवून घ्यायचे आहेत. आपल्याकडे एखादा फेस्टिवल असेल तर हे रोट बनवले जातात मोमेडियन लोकांच्या मध्ये. त्याच पद्धतीने आपण इथं आता हे खाण्यास अत्यंत पौष्टिक, लहानांपासून मोठ्यांपर्यंत थंडीमध्ये किंवा इतर वेळेस खाण्यासाठी अत्यंत पौष्टिक असा हा पदार्थ आहे. त्याचसोबत हा पारंपरिक पदार्थ आहे आणि गुळापासून वगैरे गव्हाचं पीठ, रवा या पौष्टिक अशा वस्तू, ड्रायफ्रुट्स वगैरे आपण साहित्य वापरून हे बनवलेला अत्यंत पौष्टिक असा हा पदार्थ आहे. त्याचसोबत आता आपण इथे पाहत असाल 2 तासाने हे मिश्रण व्यवस्थित असे सेट झालेले आहे. म्हणजेच रवा आपला व्यवस्थित असा या दुधाच्या आणि गुळाचं जे मिश्रण होतं त्यात व्यवस्थित असा मुरलेला आहे. अशा पद्धतीने त्याचा एक गोळा आपल्या हातावर काढून घ्यायचा आहे. मी ज्या पद्धतीने दाखवलेला आहे त्या पद्धतीने आणि अशा पद्धतीने जास्त पातळही नाही किंवा जास्त जाडही नाही, अशा पद्धतीने याचे रोट बनवून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने आता याच्यावरती बनवलेल्या रोटवर तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कोणताही ड्रायफ्रुट्स ऍड करू शकता किंवा तुम्ही प्लेन ठेवले तरीही चालेल. इथे मी काजू बदामाचा वापर करून घेतलेला आहे. हे रोट मी मायक्रोवेव्ह मध्ये बेक करून घेणार आहे. तुम्ही जर हे रोट मायक्रोवेव्ह मध्ये बेक करणार नसाल तर कढईमध्ये सुद्धा बेक करू शकता. कढई 15 मिनिट फ्रीहीट करून घ्यायची आहे आणि कढईमध्ये 15 मिनिटानंतर हे भांडे ठेवून द्यायचं आहे. त्याचसोबत इथे मी सर्व रोट बनवून तयार करून घेतलेले आहेत. तुम्ही इथं पाहू शकताय. सोबत रोट बनवून झाल्यानंतर आता रोटवरती आपण ही खसखस ऍड करून घेणार आहोत आणि मायक्रोवेव्ह आपला 10 ते 15 मिनिट फ्रीहीट करून घेतलेला आहे आणि फ्रीहीट केल्यानंतर 190 डिग्री वरती हे रोट आपण बेक करून घेणार आहोत. तुम्ही तर पाहत असाल मी मायक्रोवेव्ह मध्ये हे रोट असे बेक करून घेत आहे. तुम्ही मात्र व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब मात्र करायला अजिबात विसरू नका. इथे मी टाइम सेट करून घेत आहे. तुम्ही तर पाहत असाल हे बेकचं आपलं टायमिंग आहे 17 ते 18 मिनिट आपण हे बेक करून घ्यायचे आहे. जास्तीत जास्त 20 मिनिट लागू शकतात बेक करण्यासाठी. तर मग आता आपण पाहूयात बेक झालेले हे रोट कसे झाले आहेत ते. इथे आपले बेक झालेले रोट खाण्यासाठी तयार आहेत. अत्यंत खुसखुशीत मऊ या पद्धतीने हे खालून आणि वरून सुद्धा छान असे बेक झालेले आहे. तुम्ही इथं पाहू शकताय. रेसिपी नक्की ट्राय करून पहा.